नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे। आमच्याकडे हिवाळा सुरू झाला ना की त्या 2 पदार्थ नेहमी बनवले जातात। तेच पदार्थ मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। हिवाळ्यामध्ये शक्यतो आपल्याला केस गळतीचा खूप त्रास होतो। तो केस गळतीचा त्रास कमी होण्यासाठी मी तुम्हाला आज जवस, पांढरे तीळ, कढीपत्ता अशी मिक्स चटणी करून दाखवणार आहे। आणि दुसरी म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने मेथकूट। चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण जवस चटणीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। इथे आपण अर्धा किलो जवस घेतलेले आहेत। जवस आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत। अर्धा किलो जवस आहे तर आपण पाव किलो इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ आपण छान गावरान घेतलेले आहेत। 1 वाटीभर लसूण घेतलेला आहे, मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि ते 1 मोठी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता पण स्वच्छ धुवून आपण छान सुकवून घेतलेला आहे। आता सुरुवातीला आपण जवस आहे ते छान खमंग भाजून घ्यायचे। जवस जरा भाजताना काळजी घ्यायची, चांगले खमंग भाजले गेले पाहिजेत। कच्चे जर राहिले तर चटणी आपल्याला खाताना अशी चिकट लागते। त्याच्यामुळे छान खमंग असे होईपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत। जवस छान भाजून झाले की त्याच्यामध्येच आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत ते भाजायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल हे पांढरे तीळ आपण गावरान घेतलेले आहेत। गावरान पांढऱ्या तिळांचा कलर थोडासा लाईट ब्राऊन असतो आणि थोडेसे फुगीर असतात ते। आणि जे दुसरे पांढरे तीळ असतात ते एकदम चपटे आणि एकदम पांढरे शुभ्र असतात। ते वापरण्याच्या ऐवजी तुम्ही हे चांगले गावरान पांढरे तीळ वापरा। त्याच्यामुळे चटणी पण चांगली होते आणि पांढरे तिळाचे तर फायदे सर्वांना माहितीच आहेत। केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि हिवाळ्यात तर नेहमी आवर्जून पांढरे तीळ खावे, कारण आपल्याला हाडांना वगैरे मजबूती किंवा शरीराला ऊब ही पांढरे तिळामुळे मिळते। आता त्याच कढईमध्ये आपण जो कढीपत्ता आहे तो छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तुम्ही थोडासा उन्हामध्ये वाळून नंतर सुद्धा कढईमध्ये थोडासा गरम करून घेऊ शकता। आता त्याच कढईमध्ये लसूण आहे ते थोडासा अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण जवस, पांढरे तीळ आणि कढीपत्त्याच्या चटणीचं सर्व साहित्य छान भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपण 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार आणि 2 ते 3 चमचे मिरची पावडर घालायची आहे। आता तिखटाचं प्रमाण तुम्हाला किती ठेवायचं आहे त्याचा अंदाज घेऊन मिरची पावडर घालायचा आहे। जो लसूण भाजून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता हे साहित्य छान थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याची चटणी करायची आहे। मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही ह्याची चटणी बनवू शकता। आता आपण दुसरी रेसिपी बनवायला घेऊयात। तर अगदी पारंपरिक पद्धतीने मेथकूट कसं बनवायचं ते पाहूयात। तर इथे आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर पाऊण वाटी आपण इथे तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ कुठलाही तुम्ही रोजच्या वापरातला घेऊ शकता। मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ जर शक्यतो तुमचा घरचा असेल तर तुम्ही नाही धुतला तरी चालेल, पण जर बाहेरचा असेल तर थोडासा धुवून सुकवून घ्या। आता इथे अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। या दोन्ही डाळी आहेत त्या आपण अनपॉलिश घेतलेल्या आहेत। शक्यतो गावरान डाळी घ्या। आणि आता इथे पाव वाटी आपण गहू घेतलेला आहे। 1 चमचा इथे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। तुम्ही इथे 1 चमचा बडीशेपही ॲड करू शकता। आता इथे आपण अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा आपण मिरची पावडर घेतलेली आहे आणि काही थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये 10 ते 12 मिरी घेतलेली आहे, 2 ते 3 आपण हिरवी वेलची, 2-4 आपण लवंग घेतलेले आहेत आणि अगदी 1 जायफळचा छोटासा तुकडा घेतलेला आहे। अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि 1-1.5 इंच आपण इथे दालचिनी घेतलेली आहे। गरम मसाले अगदी कमी घालायचे, जास्त घालायचे नाही आहेत, नाहीतर मेथकुटाला जास्त गरम मसाल्याचा वास येतो। तर सुरुवातीला आपण तांदूळ आहे ते छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। अगदी जास्त लाल करायचे नाही आहेत, छान असे फुलले की आपल्याला तांदूळ आपले भाजले तसे समजायचे आहेत। अशा पद्धतीने तांदूळ आपण छान खमंग भाजून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ आहे ती पण भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, अगदी फुल फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजायचं नाही आहे। अगदी खमंग अशी आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। डाळी किंवा सर्व साहित्य आपण छान भाजून घेतलं तर आपलं मेथकूट छान खमंग होतं।
हरभऱ्याची डाळ भाजून झाल्यानंतर आता आपल्याला मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच भाजायची आहे. दोन्ही डाळी एकच साईजच्या असल्यामुळे डाळ दोन्ही आपण एकत्रच भाजलेल्या आहेत. मुगाची आणि उडदाची डाळ पण छान खमंग आपल्याला भाजायची आहे. आता आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहेत. गहू पण छान खमंग भाजायचे आहेत. अगदी लाल होईपर्यंत आपण हे गहू भाजून घेतलेले आहेत. काढून घेऊयात. आता त्याच्यामध्येच आपण धने, जिरे आणि मोहरी घातलेली आहे. तुम्ही 1 चमचा इथे बडीशेपही घालू शकता. मला बडीशेप आवडत नाही म्हणून मी बडीशेप घातलेली नाही आहे. आता त्याच्यामध्येच गरम मसाले पण थोडेसे हलकेसे गरम करून घेतलेले आहेत. आता सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी अगदी अर्धा चमचा आपण मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाणे पण छान आपण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त घालायचे नाही आहेत. अगदी अर्धा चमचा मी वापरलेला आहे. मेथीदाणे छान लाल भाजून घेतल्यामुळे कडवटपणा कमी होतो. आता ह्याच्यामध्येच आपण जे हळद, मीठ, हिंग आणि मिरची पावडर घेतलेली होती ती टाकायची आहे. व्यवस्थित सर्व गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्या जवसाचं चटणीचं जे सर्व साहित्य आहे ते पण छान थंड झालेलं आहे. मेथकूटचं साहित्य पण आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण जवस, पांढरे तीळ आणि कढीपत्त्याची चटणी बनवून घेणार आहे. मी मिक्सरमध्ये छान बारीक तिला वाटून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकता किंवा मिक्सरमध्येही वाटू शकता. अगदी महिनाभर ही चटणी छान राहते. अशा पद्धतीने आपली ही जवसाची चटणी तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने पण खूप फायदेशीर, आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त अशी ही चटणी आहे. नक्की बनवा. मेथकुटाचं सर्व साहित्य होतं ते मी गिरणीमध्ये 3 नंबरच्या चाळणीने दळून घेतलेलं आहे. मेथकूट आहे ते थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे. अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असं मेथकूट मी गिरणीमधून दळून घेतलेलं आहे. आपली घरगुती गिरण असते त्याच्यामध्ये 3 नंबरची जी चाळण येते त्या 3 नंबरच्या चाळणीने मेथकूट मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. माझ्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन.